कोकणात दरवर्षी 3,500 मिलीमीटर इतका पाऊस पडत असतो. 150 ते 200 मिलीमीटर पाऊस इतक्या दिवसाला पडत असतो. त्यामुळे कोकणात अतिवृष्टी ही कोकण रेल्वेला नेहमीच डोकेदुखी ठरत असते. या डोकेदुखीवर मात करण्यासाठी कोकण रेल्वे नेहमीच प्रयत्न करताना दिसते. यावर्षी कोकण रेल्वेने असेच प्रयत्न केलेत. त्यामुळे या मान्सून काळात कोकण रेल्वेचा मार्ग सुरक्षित असल्याचा दावा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोकण रेल्वेचा मार्ग म्हणजे कोकण रेल्वेच्या अभियंत्यांसमोरचं एक मोठं आव्हानच. 378 किलोमीटरच्या या मार्गात तब्बल 49 मोठे तर 773 छोटे पूल आणि अनेक बोगदे आहेत. हे सर्व पार करत कोकण रेल्वे कोकणच्या दऱ्या आणि डोंगरांमधून मार्गस्थ होते. या मार्गावरील तब्बल 54% मार्ग हे बोगदे आणि मातीच्या उंच कटिंगमधून जातात. या विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळेच कोकण रेल्वेसमोर समस्यांचे अनेक डोंगर उभे राहिलेत. या समस्यांवर मात करण्यासाठी कोकण रेल्वेनं कोट्यवधी रुपये देखील खर्च केलेत. पण कोकणच्या नैसर्गिक समस्यांवर मात करण्यात त्यांना यश आलेलं नाही. गेल्या काही वर्षात रत्नागिरी नजीकचा पोमेंडी आणि निवसरचा परिसर कोकण रेल्वेसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरलाय. मात्र या समस्यांवर मात करण्यात यश आल्याचा दावा कोकण रेल्वे करतीये. कोकणातला भाग जो आहे सह्याद्री माउंटेन रेंजेस हा चॅलेंजिंग तर आहेच, कारण की इथे लॅटराईट सॉईल जे आहे ते भूगर्भशास्त्रीसाठी एक म्हणजे त्याच्यावर एक निरंतर आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. आणि आपण गेल्या काही वर्षामध्ये जितके कटिंग्स होते जे ऑलमोस्ट व्हर्टिकल होते किंवा कॅन्टिलिव्हर टाईप निगेटिव्ह स्लोप ज्यांना डेव्हलप झाला होता त्या कटिंग्सला आपण ब्रश प्रमाणामध्ये आपण टॅकल केलेलं आहे. त्याला बम्स दिलेले आहेत. पोमंडीमध्ये आम्ही सॉईल स्टेबिलायझेशनसाठी काही फळझाडं लावलेली आहेत. काजू, आंबा तिथे लावला आहे. पोमंडी इज टोटली सेफ टुडे. पोमेंडीमध्ये मार्गावर येणारा अख्खा डोंगर कापून काढत कोकण रेल्वेनं तब्बल 3.5 लाख क्युबिक मीटर माती अन्यत्र हलवली. तर निवसरमध्ये खचणाऱ्या मार्गाला पर्यायी मार्ग काढत कोकण रेल्वेनं इथल्या समस्येवर मात केल्याचा दावा कोकण रेल्वे करतीये. याचबरोबर मान्सून करता संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर 24 तास मानवी गस्त घातली जातीये. याकरता या संपूर्ण मार्गावर 500 पेक्षा जास्त माणसं तैनात केली गेली आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करत कोकण रेल्वेचा मार्ग पूर्णतः सुरक्षित बनवण्याकरता सर्व ते प्रयत्न केले गेलेत. यातूनही समस्या समोर आली तर आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज आहे. आम्ही जे काही आमच्या लोकेशन्सवर ट्रॅकवर जिथे काही वल्नरेबल लोकेशन्स आहे, जे धोकादायक परिस्थिती जिथे निर्माण होऊ शकते त्या लोकेशनशी आम्ही आयडेंटिफिकेशन केलेलं आहे, त्याची ओळख केलेली आहे. आणि तिथे 24 तास वॉचमन लावलेला आहे. याच्या व्यतिरिक्त ट्रॅकवर मॉन्सून पेट्रोलिंग हा प्रकार सुरू होतो आहे. वॉचमॅन जो आहे, जो स्टेशनरी वॉचमॅन आहे वल्नरेबल लोकेशन्सला, तो दर 2 तासांनी स्टेशन्सला रिपोर्ट करेल की एव्हरीथिंग इज ओके. जर समजा तसं होत नाही आहे तर गाड्यांना स्टेशन्सकडनं कॉशन लावण्यात येईल. पेट्रोलमॅन जर आपल्या निर्धारित वेळेत जर नाही एकामेकांना क्रॉस झाले तर त्या परिस्थितीमध्ये ही जे आहे गाड्यांना कॉशन लावण्यात येईल. असे एकूण आम्ही यावर्षी एकंदरीत 500 लोक जे आहे ते मॉन्सून पेट्रोलिंग करतील. हे मॉन्सून पेट्रोलिंग जे आहे हे अतिरिक्त राहील. दिस विल बी एन ॲडिशनल देन नॉर्मल पेट्रोलिंग जे होतं डेमध्ये. समजा काही अपस्थिती कुठे काही उद्भवते किंवा काही लँडस्लाईड्स वगैरेच्या घटना होतात तर त्यासाठी आपल्याकडे लेबर टीम्स ठिकठिकाणी आपण रेडी ठेवलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त एका BFR वॅगनवर, फ्लॅट वॅगनवर 3 पोकलेन माउंटेड सिस्टम आपण तयार ठेवलेली आहे. कोकणामध्ये देशाच्या सरासरी पावसाच्या तुलनेत 3 पट पाऊस पडल्याची नोंद कोकण रेल्वेनं समोर आणली आहे. एका दिवसात 300 ते 400 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद इथं आहे. यामुळेच इथं डोंगर मार्गावर अडथळा येतो. यावर्षी करण्यात आलेल्या पाहणीत कोकण रेल्वेनं 28 ठिकाणी विशेष खबरदारी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांचा कोकणच्या निसर्गाचा अनुभव असलेल्या कोकण रेल्वेनं मार्ग सुरक्षित असल्याचा दावा करतानाच
इथल्या निसर्गाचीही साथ मिळाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेचा मार्ग सुरक्षित असल्याचा दावा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे, परंतु वास्तव तसे नाही. अतिवृष्टीमुळे कोलमडणारी रेल्वे सेवा निदान यावर्षी तरी सुरळीत चालेल अशीच अपेक्षा प्रवाशांची आहे. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी.